हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आता आम्ही आलो आहोत कुतुब मिनार इथं। गाऊन माझा आला आहे, माझा भाऊ सोबतच आला होऊन याची इच्छा होती का कुतुब मिनार पाहता म्हणून। तर हा दिल्ली फिरायसाठी म्हणून आला आहे। तर याला दिल्ली चांगल्या प्रकारे फिरून करायला आहोत। तर आज आम्ही पहिला दिवस आहे आमचा फिरायसाठी, आज निघालो आहोत। तर आज आम्ही आलो आहोत कुतुब मिनार पाहायसाठी। तर इथं आता सगळ्यात आधी आम्ही इथून तिकीट काढणार आहोत। इथून तिकीट काढावी लागते आहे। तिकीटसाठी भरपूर गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता। आणि एकच लाईन दिली आहे, एकच लाईन आहे तर तिकीट काढायसाठी। ऑनलाईन मी बघितलं तिकीट काढायसाठी, पण ऑनलाईन काही बुक झाली नाही, तर इथूनच आता तिकीट काढावी लागणार आहे। तिकीटसाठी बहुत जास्त गर्दी आहे। त्याचा सिक्युरिटी गार्ड अंदर किंवा एक्स्ट्राची लाईन लावू देत नाही आहे। किती गर्दी आहे कुतुब मिनारमध्ये तुम्ही पाहू शकता। या तिकिटीच्या परिसरामध्ये किती गर्दी आहे, किती लोक जमलेले आहेत। तर मित्रांनो, शेवटी ही टोकन भेटलेले आहेत आम्हाला। तर आता आम्ही जात आहोत आतमध्ये जाण्यासाठी। इथून रस्ता दिलेला आहे। आम्ही कुतुब मिनार बघायसाठी अंदर जात आहोत। फायनली एवढी मेहनत केल्यानंतर, अर्ध्या तास लाईनमध्ये लागल्यानंतर हे टोकन भेटले आहे। कुतुब मिनार हा दिल्लीमध्येच आणि जगातला सगळ्यात उंच अशी हे मिनार आहे। इथं खूप विदेशातले लोक, बाहेर राज्यातले लोक इथं पाहायसाठी येत राहतात। आजूबाजूचा परिसर पाहू शकता, भरपूर लोक इथं रोज बघायसाठी येत राहतात। हा जो कुतुब मिनार आहे हा दिल्लीच्या महरौली या भागामध्ये येते। आणि या जर कुतुब मिनारची जर उंची पाहायला गेला तर 240 फूट एवढी उंची आहे त्याची। भारतीय जे कला आहे त्याचे पूर्ण नाही का एकदम सुंदर असे कला तुम्ही पाहू शकता। काही नंतर व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे। अजून झाड आहेत, हा जो कडुलिंबाचा झाड दिसत आहे, इथं फना या चित्रपटाची शूटिंग झाली होती। फना तुम्ही पाहू शकता, असे मोठे मोठे मिनार आहेत। आणि याच्यावरती कुराणमधले काही ओळी याच्यामध्ये लिहून आहेत, उर्दूमध्ये असे लिहून ठेवलेले आहेत। इथून जवळून जर पाहाल तर याचा नक्षीकाम पाहू शकता, किती सुंदर असा बनवलेला आहे नक्षीकाम। याच्यावरती असे नक्षीकाम केलं आहे आणि उर्दूमध्ये काही अशा ओळी लिहिल्या आहेत ज्या कुराणमधून घेतलेल्या आहेत। तर ह्या जे कला आहे, हे भारतीय जे कला आहे, ही एक चांगला नमुना आहे आपल्या कलेचा, भारतीय कलेचा। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे करून ठेवलेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण कुतुब मिनारच्या परिसरातल्या मध्यभागी आलो आहोत। तर हा मध्यभागाचा जो एरिया आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे।
इथं पण एक कलाकृती बनवली आहे, त्याची कला नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यावरती पण उर्दू भाषेमध्ये असे काही ओळ्या लिहिलेल्या आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवतो त्याचं नक्षीकाम. किती मस्त आणि सुंदर असा नक्षीकाम बनवलेलं आहे. हे बघा किती सुंदर, म्हणजे दगडांवरती हे सगळं कोरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याच्यात किती मस्त अशी कलाकृती केली आहे. पूर्ण ह्या भिंतीवरती असे लाल दगडांनी बनवलेलं आहे. आणि हा कुतुब मिनार जर पाहाल तर पूर्ण लाल दगडांनी बनवलेला आहे. हा जो स्तंभ आहे इथं दाखवला आहे, जे मिनार दाखवली आहे, हे जे मिनार आहे त्याच्याबद्दल असं म्हणतात की हे कधीच जंग खात नाही. म्हणजे काय वैशिष्ट्य याचं माहीत नाही, पण हे कधीच जंग खात नाही म्हणते. आणि त्याच्यावरती काहीतरी वेगळ्याच भाषेमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे, जपनीज भाषा. ते कधीच जंग खात नाही म्हणते. हॅलो मित्रांनो, तर आता आपण कुतुब मिनारच्या अगदी जवळच्या परिसरामध्ये आलो आहोत. तर याची उंची पाहू शकता किती उंच आहे. याची पूर्ण जर उंची पाहिला तर 240 फूट अशी येते. आणि जर व्यास जर पाहिलं तर 15 मीटरपर्यंत येते. याच्या अंदरून एक पुन्हा पायऱ्या आहेत. त्यांचा दरवाजा या साईडनं आहे. तो आता दरवाजा बंद करून ठेवला आहे. आणि लोकांना जाण्यास परवानगी बिलकुल नाही आहे. त्याच्या अंदर जर गेला तिथून 369 अशा हा आहे तो दरवाजा. 369 पायऱ्या याच्या आतमधून आहेत. तर तुम्ही इथून आतमध्ये पहिले जाऊ शकत होता माणूस, पण आता बंद केला आहे. तर 2000 पासून इथून जो दरवाजा आहे तो बंद केला आहे, कारण की तो बहुत साऱ्या अशा घटना झाल्या. 4 डिसेंबर 1981 इथं म्हणजे 45 लोक मेले होते. आणि 8 डिसेंबर 1946 चेक अभिनेत्री आणि महाराजा जगतसिंग जो नावाचा जो राजा होता, त्याची 6वी बायको तारादेवी हे आपल्या कुत्र्यासोबत त्या टावरवरती जाऊन बसली होती. तर तिथून ते पडली आणि मरण पावली होती. तर अशा बहुत वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत या कुतुब मिनारबद्दल. तर म्हणून इथं लोक आत्महत्येचा केंद्र बनत आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि तो दरवाजा कायमचाच बंद करण्यात आला. तर याची तुम्ही पाहू शकता एकूण याच्यामध्ये 5 मजले आहेत. अशी थरं बनवले आहेत 5 मजल्याचे. आणि याच्यावरती तुम्ही पाहू शकता कुराणमधल्या काही ओळी उर्दूमध्ये अशा लिहून ठेवलेल्या आहेत. आणि हा पूर्ण कुतुब मिनार जो आहे हा लाल दगडापासून बनवलेला आहे. एकदम म्हणजे ते पाहिल्यानंतर एकदम विश्वासच नाही बसू शकत. त्या काळात एवढी चांगली कलाकृती इथं बनवू शकते माणूस. तुम्ही याचे स्तंभ पाहू शकता. स्तंभसुद्धा असे छान दगडापासूनच बनवले आहेत. हे तो एरिया बहुत मोठा आहे. फिरतो म्हणलं तर बहुत मोठा फिरण्यासाठी आहे. पण आपल्याजवळ वेळही नाही तेवढा फिरासाठी. बाकीचे इतरही ठिकाणं पाहायचे आहेत. म्हणून हा 4 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आला आहे. त्याच्यामुळे कमी वेळामध्ये फिरवत आहे पूर्ण. ते कुतुब मिनार पाहून कसा वाटतं बे? मला कुतुब मिनार बघून खूप छान वाटत. मजा येत आहे का? मजा येत आहे खूप. कसा वाटला कुतुब मिनार? कुतुब मिनार कसा वाटला बे? छान वाटलं. बहुत मोठा एरिया आहे कुतुब मिनारचा. इथं शूटिंग पण होत राहतात. इथं वेगवेगळ्या पिक्चरच्या, सिरियलच्या, काही शोच्या वगैरे अशा खूप साऱ्या पिक्चरच्या शूटिंग वगैरे इथं झालेले आहेत. जर या कुतुब मिनारचा जर इतिहास पाहायला गेला तर 1993 पासून
1113 पासून. जर या कुतुब मिनारचा जर इतिहास पाहायला गेला तर या दिल्लीमध्ये सगळ्यात आधी जो मुस्लिम राजा आला होता तो होता कुतुबुद्दीन ऐबक, जो 1193 इथं आला होता. आणि त्या हिंदू मंदिरं आणि इतर ठिकाणी कारवाया करून आपल्या भारतात जे काही लूटमार होती ते त्यानं सगळा केला होता. 5 मजली जी कुतुब मिनार आहे ते कुतुबुद्दीन ऐबकनं 1998ला सुरुवात केली बनवासाठी. तर 1235 मध्ये पूर्ण झाली बनवून. पूर्ण एरिया पाहू शकता. हा पूर्ण एरिया कुतुब मिनारचा एरिया आहे. आणि हे जे कुतुब मिनारची जे इमारत आहे ते युनेस्को जो आहे आपल्या ऐतिहासिक वस्तूचा जतन करणारे जो युनेस्को आहे त्याच्याद्वारे याला संरक्षण भेटलं आहे. त्याच्यामुळे याची तोडफोड आपण कोणी करू शकत नाही. हा भारतीय आणि जागतिक धरोहर आहे, त्याच्यामुळं याला संरक्षण युनेस्कोकडून मिळालं आहे. आता झाला आहे हा पूर्ण कुतुब मिनारचा परिसर पाहून. तर आता आम्ही आता घराकडे जात आहोत. जमला तर हुमायून टॉम जो आहे तो हुमायूनचा मकबरा जाऊन पाहू, वेळ मिळाला तर. आता आम्ही चाललो आहोत तिकडेच. आता वाजले आहेत 2. वेळ तसा भरपूर आहे, तर तिथं जाऊ. तिथं दुसरा ब्लॉग बनवेन त्याच्यावरती. तर तेवढा का 2 जण असल्यामुळे काही जास्त वेळ लागला नाही. तर आता आम्ही एक्झिट करत आहोत, चाललो आम्ही. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. शक्यतो शॉर्टमध्येच बनवण्याचा प्रयत्न केला कारण की वेळ खूप कमी होता. त्याच्यामुळे शॉर्टमध्येच हा व्हिडिओ बनवून जात आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपला एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोटिवेशन आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर जे साईडची जी बेलची बटन असते ते दाबायला विसरू नका कारण की माझे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आता पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चाललं टाटा बाय बाय करूया. तर आता मी एक्झिट करत आहोत. बाय बाय.